पाण्याचा भांडा कशाला? अरे मग तू पाणी कशात पिणार? तलावात डुबकी मार. हा, तलावातलं पाणी पिऊ दे थोडस. ती किमया तिच्यामुळे तिने तो दरवाजाच उघडा ठेवलाय. द डोर वॉज कम्प्लिटली ओपन. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. माईकमध्ये बोलतोय. आय डोंट नो कसा आवाज येतोय. छान छान आवाज येतोय की नाही. वी विल बी प्लॅनिंग सून टू गेट द माईक. वेलकम टू द चॅनल. डे 2 ऑफ नाशिक सिरीज. पहिल्या दिवशी आम्ही काहीच केलं नाही. अजगर होतो. अजगर घरात बसलो, घरात खाल्लं, घरात चिल केलं, कुठेही बाहेर गेलो नाही. माझं दुसऱ्या दिवशी माहीत नाही दुसऱ्या दिवशी काय करणार आहोत. बट वी हॅव प्लॅन फॉर अ सनसेट. दुपारचं जेवण तर घरीच करणार आहोत, पण सनसेटमध्ये काय प्लॅन करायचं ते बघूया. काम करतोय तो. इज बिझी बिझी काय म्हणते? होते ना, होते. काहीतरी बोललेले बाटलीला कसं ते लावतात काढू शकतो चिक्कू. काहीतरी ते त्यांच्या घरामागे छान असं चिक्कूचं झाड आहे आणि ते आम्ही आता चिक्कू काढायला चाललोय. डे 2 ऑफ नाशिक सिरीज. दुसरा दिवस झाला. केलं काय? काही नाही. बसून आराम केला. खातोय. रताळे दही खाल्लं, डाळ भाताची खिचडी खाल्ली छान अशी, आणि सगळं छान खाऊन पिऊन नुसतं आराम करतोय. अजून घराच्या बाहेर निघालो नाही कशासाठी, कुठे जाण्यासाठी. नाशिकमध्ये काय आहे काय नाही आहे काहीच माहीत नाही आहे. म्हणजे नाशिक सिटीचं कधी फार असं येणं झालंच नाही. गेल्या वेळी आलो होतो तेव्हा 2-3 टेम्पल्स कुठेतरी गेलो होतो. बट आता ठीक आहे. इट वॉज द प्लॅन. ओरिजिनल प्लॅन वॉज आराम करायचा. आराम केला आहे. आता असंच बघता बघता दिसलं की अरे इसके पास तो चिकू का झाड आहे, चिकू काढू, चिकू खाऊ. तिचं म्हणणं गोड आहेत खूप. घुसवलं तर आहेच बऱ्यापैकी तू. किंवा आम्ही घेऊन जातो तुमच्या मुलीला. घुसवलं तर आहेच दोघांनी बऱ्यापैकी. बघितलं जरा इथे घट्ट कर. तिने धरलेलं त्याला झालंय. हलतंय का? नाही, इट्स ओके. डन. कच्चे आहेत का अजून? किमया कच्चे आहेत अजून. एकदम तयारवाले बघ. एक हा तो कच्चा आहे. एवढे चिकू काढले, कच्चे आहेत, पिकवायला ठेवायला लागतील. बट त्यांचं म्हणणं आहे खूप गोड आहेत. छान असे 15-20 चिकू काढले. आता यांना आंबे काढायचे आहेत. येस, खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत. तर मी म्हटलं की आमच्या माळींना की चला जरा आंबे पण खा. माळी फॉर द डे. माळी फॉर द डे. कुठला प्रितेश? हो. कोण प्रितेश? असं रुपेश. दिया बस सर. दिया झोपून घेतलं. हो, छान छान सुंदर सुंदर कैऱ्या. पॉइंट ऑफ व्ह्यू. कैऱ्याच कैऱ्या यार. मला वाटतं खूप लवकर काढतोय आपण. हो, मोठे झाले असते आणखीन. हे मोठे मोठे झालेले काढू शकतो. असे छान सुंदर सुंदर. हां, बॉटलच गेली ना आपली. संध्याकाळचे 5 वाजले. सनसेट बघायला जाणार आहे. अजून लोक तयार नाही. 2 लेडीज तयार नाही. हा तयार आहे. ही इज द फर्स्ट वन टू गेट रेडी. हे दोघे तयार आहेत सनसेट बघायला जायला, आणि आतमध्ये दोघी तयार नाही आहेत. हीच तयार झाली नाही आहे, ह्याच्यामुळे लेट होत. संध्याकाळचे झालेत 5:15. शी इज नॉट रेडी. काय बाकीचं? अरे ती येते. शी इज नॉट रेडी. ते तयार होते. पाण्याचं भांडं घेतलंस का? चहाचा कप घेतलास का? ते काय भेंडी ह्यांच्यासाठी माणसं ठेवली ते काम करायला. ही काय पिशवीत टाकलं झालं. मॅटर. तुला ही पिशवी घ्यायची आहे? हो, हे घे. झालं. 2 सेकंदाचं काम होतं. किरकिर किती वेळ? अंड्याचं पाण्याचं भांडं. पाण्याचा भांडा कशाला? अरे मग तू पाणी कशात पिणार? तलावात डुबकी मार. हा, तलावातलं पाणी पिऊ दे थोडस. आणि ग्लास घेते मी. खाकरा घेतलाय खायला. आणि बाकी शूज घाल. शूज.
चल लवकर लवकर शूज घाल, सनसेट होईल इथेच आपलं, नाही तर तुझ्यामुळे उशीर झाला म्हणतील. आई काय करते? काय करते आई? आई काय करते? विश चला 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 बोलेल पण ती कॅमेरावर. शूज घातले पिपूने. चला चला ग चला. तुझा फ्रॉक दाखव. फ्रॉक फ्रॉक दाखव तुझा. फ्रॉक कसा दिसतोय? वाव छान 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 छान. चला 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 चला. बाप दादा बुबू करतो तो. डायव्हर्जन आहे. रॅली टुगेदर. ती किमया, तिच्यामुळे तिने तो दरवाजाच उघडा ठेवलाय. द डोर वॉज कम्प्लिटली ओपन. मी म्हणते गाडी का नाही लॉक होते, गाडी का नाही लॉक होते, तर ह्या मॅडमने दरवाजाच उघडा ठेवला होता. किमया, दिस इज नॉट एक्सपेक्टेड. ओके, गाडी घेणार आहेस तू आणि अशा गोष्टी करतेस, दरवाजा उघडा ठेवलायस. हिने मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. मी म्हणतोय गाडी का नाही लॉक होते, गाडी का नाही लॉक होते. सिटीपासून 8 किलोमीटर लांब नाही. असंच चल हाच रस्ता आहे. हा रस्ता आहे पण मध्ये पार्टिशन आहे, जो तिकडे आपल्याला तो एंड पॉइंट जो होतो ना, मग चल 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 पलीकडे जायचं आपल्याला. चल 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 आपल्याला पलीकडे जायचंय. पलीकडनं का नाही गेलो? ते सांगतोय. ते तिकडे दिसतंय, दॅट इज MTDC. MTDCचं सनसेट पॉइंटच आहे का हा? MTDCचा रिसॉर्ट असावं मला वाटतं, है ना. आणि त्या लोकांनी एंट्री फी ठेवली आहे 150 फॉर वीकडेज अँड 200 फॉर वीकेंड. हा, इट्स अ बोट क्लब. नाशिकचं वर्ल्ड फेमस बोट क्लब आहे, वर्ल्ड फेमस. पण आम्हाला काही बोटिंग वगैरे करायची नव्हती, त्यामुळे मी ऑप्टेड की आपण नको जायला त्या बाजूने. अननेसेसरी 200-200 रुपये देण्यात काय पॉईंट वाटला नाही आम्हाला. 1-2 गोष्टी होत्या या. 2 फक्त टमरेल घेऊन आला हातात. लिओ, तुझी खायची पिशवीवर मी आठवण केली आहे त्याला. हे पण याच्याने पडणार नाही ना, हे तेच घेऊन जाईल तो. नाही एवढं तर ताकद नाही त्याच्यात. थँक्यू प्रितेश आणि किमया. छान ब्युटिफुल 2 इव्हनिंग्स आम्हाला दिले, 2 दिवस आम्हाला दिले. एक सनसेट दिला आणि सुंदर रिलॅक्सिंग टाइम दिला. आणि जर वर्कआउट झालं तर उद्या तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन सुद्धा मिळेल. हो, सर याच मावळत्या सूर्याबरोबर किमयाने सांगितलं आम्हाला की एक संकल्प घ्या की पुढच्या 6 महिन्यांनी परत याच वेळी याच ठिकाणी आम्ही भेटू आणि आमचं आयुष्य कुठे वरच्या दिशेला, वरच्या मार्गाला जातं हे डिस्कस करू एकमेकांशी. वी हॅव डिसाइडेड की आफ्टर 6 months विल बी बॅक हिअर इन नाशिक. आणि काही लाईफचे डिस्कशन्स केलेत, सिरियस डिस्कशन्स केलेत. सो अगेन आफ्टर 6 months विल बी बॅक हिअर. बघूया काय होते. लेट्स एंड दिस ब्लॉग ऑन अ पॉझिटिव्ह नोट. 6 महिन्याने आम्ही असे 1 2 3 4 6 होतो की 7 होतो. तुला काय ट्रिपलेट्स होणार आहेत? 6 कसे होणार? 4 1 5 आहेत. 5चे 1 2 3 4 5 5 6 होणार. 5 6 होणार. तेवढं नाही होणार तुझं. नाही, टुडे इज द लास्ट डे. 7 पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही You're the